किती होतं राजा रावणाकडं, काही घेऊन गेला नाही. 2च ग्रॅमची अंगठी, एका हातामध्ये 1 ग्रॅम, एका हातामध्ये 1 ग्रॅम सोनानी अंगठी. अशा 2च ग्रॅमना अंगठ्या आहेत तरी तो बुच्चू पडत नाही. भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे. एकने अशी जिराणी महाराज बरं का योगेश बाबा असाच करे तो सप्तान पंग्यात मा बंदी मंडळ मा. एक असा आगो होता, 2च ग्रॅमने अंगठ्या होत्या, 1 ग्रॅमने बंदी मंडळ मा आगो होता. तो असाच करे तो भात लहे वरण लहे, भात लहे वरण लहे. बरा लोके म्हणतात म्हणे महाराज तुम्हाला मारकरी लबाड येतो म्हणे. लोक सांगतात मारकरी लबाड आहेत. मी त्याला उत्तर दिलं म्हणतं मारकरीने लबाड, बाकी लबाडच नाही. लबाड्या जागा नव्हता माळा टाकलेली तरी ओरिजिनल करतीन काय. सकाळी उठी बॉम्ब फुटी येऊ तुम्हाला गाव मावी. हसू नका, इथला नका हसा, सस्पेन मारावू द्या. अशी जिरवली महाराज त्याशी, अशी जिरवली त्या 2 ग्रॅमच्या अंगठ्या. आता हर कुत्ता आपली गली में शेर होत आहे. आपल्या गलीच्या बाहेर चालत नाही. आमच्या गावात सोनगीर म्हणून बाजारपेठेचं गाव आहे. आता मारीन ताई ते भाजीपाला विकायला बसली होती. आता घर आगोपणा करो तर ते आगोपणा करो का त्या 1 ग्रॅमना 2 ग्रॅमना अंगठ्या, भात लय वरण लय. तो मारीन ताईला सांगे कोथमेर काय भाव दिली ती 1 ग्रॅमने अंगठी, कोथमेर काय भाव दिली, मेथी काय भाव दिली, भाजीपाला शोपालक काय भाव लई. ती माडीन ताईन म्हणे कोणता रोग होईल मला समजी जायची. ती माडीन ताईन हातमात चांदीना कल्ला सोनाना जोडा होता. ती माडीन ताई म्हणे वांगा 10 रुपये किलो, बटाटा 20 रुपये किलो, कोथमीर शीतल चालनाच घेतो. धनाचा गर्व टिकत नाही, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून आणि शरण निघा रे देवाची.